नमो नमः. आजचा श्लोक आहे, या 5 गोष्टी कधीही पूर्ण भरत नाहीत याविषयीचा. ज्या माता जठर जाया जात वेदा जलाशया पुरिता नैव पुर्यन्ते जकाराहा पंचदुर्भराहा. बघा, ज्या माता म्हणजे जावई. जावयाचं आशा कधीही मन पूर्ण भरत नाही. जर समजा सासऱ्याने एखाद्या वेळेस त्याला मोटरसायकलची गिफ्ट दिली आणि दुसऱ्या बड्डेला येत असताना तो जर सासरा 4 व्हीलरमध्ये बसून आला, तर जावई मोठ्या आशेने पाहिल की कदाचित ही गाडी माझ्यासाठीच आणली की काय. असं कितीही तुम्ही द्या जावयाला, तर आतापर्यंत तरी पाहण्यात येते की कोणताच जावई नको म्हणत नाही किंवा पूर्ण त्याची आशा भरत नाही. त्याच्यानंतर आहे जठर म्हणजे पोट. पोटामध्ये कितीही टाका ते भस्म होत राहते, पुन्हा भूक लागते, पोटातले कावळे पुन्हा काव काव करतच असतात. त्याच्यानंतर आहे जाया पत्नी. आता पत्नीविषयी तर आपल्याला सगळ्यालाच अनुभव असेल की पत्नीनं कधीही असं म्हटलं नाही की आज एवढा दागिना मला बस आहे, पुरेपूर आहे, कधीही मला दुसरा नको आहे, असं कधीच म्हणत नाही. दागिन्यावर दागिने आणि कितीही प्रेम करा आणखीन कमीच वाटतं तिला. तर अशी ही पत्नी असते. त्याच्यानंतर अग्नी आहे. अग्नीमध्ये कितीही टाका जळून भस्मसात होत असते. त्याच्यानंतर जलाशयामध्ये कितीही पाणी आलं तरी ते भरून उलटत नाही किंवा किती त्याचं मन समाधान होत नाही. ह्या 5 गोष्टी कशा आहेत, भरण्यास कठीण आहेत असं म्हटलेलं आहे. त्याविषयी मला एक छोटी कहाणी आठवते बघा. एक रामू नावाचा गवंडी होता आणि तो एकदा जुन्या वाड्यामध्ये खोदकाम करत होता आणि खोदकाम करताना त्याला एक सोन्याचा हंडा सापडला. तो हंडा घेऊन घरी आला आणि त्याच्या पत्नीला म्हणाला, सुनीता, हे बघ आपल्याला सोन्याचा हंडा सापडला, खूप सोनं सापडलेलं आहे. आता याचं थोडंसं विकून जुन्या घराला दुरुस्त करूया, नवीन घर बनवूया थोडंसं, आणि मुलांचं शिक्षणासाठी थोडंसं वापरूया आणि उरलेलं सोनं घरात ठेवूया, आपण भविष्यासाठी आपण ठेवूया. तेव्हा सुनीता म्हणाली, नाही नाही नाही, हे अजून असायला पाहिजे. असं तिची हाव वाढली आणि ती गेली पळत आणि नवऱ्याला म्हणाली की चला आपण दोघंही खोदूया. दुसऱ्या दिवशी ते दोघंही गेले, खोदू लागले होते. एक 4-5 फुटाचा खड्डा होता, दोघंही खाली होते. एक खंडा सापडला, मोठा पिंपा सापडला आणि त्याने उचलून तो वरी ठेवला. 2 बैलांची टक्कर लागली होती तिथंच आणि ते 2 बैलाच्या टक्करीने काय झालं की तो हंडा किंवा त्याला टक्कर बसली आणि तो हंडा किंवा जो पिंपा होता तो खाली खड्ड्यात पडला आणि त्याच्या खालीच हे दोघेही दबले गेले. पाहिलात मित्रांनो, हाव काही कामाची नसते. आणि खरंच आहे, जावाई असो, अग्नी असो, हे पूर्ण पोट असेल, पत्नी असेल किंवा जलाशय असेल, ह्या 5ही गोष्टी कधीच भरल्या जात नाहीत. जर तुम्हाला खरंच हा श्लोक आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.